क्वेश्चन नंबर 24 सॉल्व करा. काय आन्सर आहे? सी. बरं, पहिलं आपलं मेकॅनिझम उत्तरापर्यंत नाही जायचं. काय ऍब्सोल्युटली बरोबर, ऍब्सोल्युटली चुकीचं, असं काही शब्द सापडतंय? कोणतं एकदम चुकीचं वाटतंय, एकदम बरोबर वाटतंय? फर्स्ट, परत एकदा अभ्यासावरचा विश्वास. वन ऑफ द एजन्सीज ऑफ युनायटेड नेशनच्या एजन्सीज असतात, न्यूजमध्ये असतात, प्रॉमिनंटली आपण स्टडी करतो त्याचा. वर्ल्ड टॉयलेट ऑर्गनायझेशन ऍझ्युम करू शकतो आपण की ती नाही वाटत आहे, बरोबर. आता मला काय फोकस करायचंय? 2 आणि 3 वरती. याचा अर्थ तसं नाही मिळत आपल्याला, एक तर पकड हे करावं लागेल. आता या 2 पैकी कोणतं बरोबर चूक वाटतंय? आता सिच्युएशनल अवेअरनेस मधला एक आस्पेक्ट असतो ते म्हणजे कोहरन्स बघितलं पाहिजे. दोन्ही स्टेटमेंटमध्ये कोहरंट आहेत का? पहिलं स्टेटमेंट म्हणताय, दुसरं त्यातलं वर्ल्ड टॉयलेट समिट, वर्ल्ड टॉयलेट डे, वर्ल्ड टॉयलेट कॉलेज आर द इनिशिएटिव्ह ऑफ दिस ऑर्गनायझेशन टू इन्स्पायर ऍक्शन टू टॅकल द ग्लोबल सॅनिटेशन क्रायसिस. ओके, याच्यावरून यांचं डोमेन काय दिसतोय? अवेअरनेस जनरेशन. हे काय काम करतायत? कॉलेजमध्ये जाऊन, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कॅम्प घेऊन अवेअरनेस जनरेट करतायत. आणि इथं काय म्हणतायत? मेन फोकस of its function is to grant funds to least developed countries and developing countries to achieve the end of open defecation. So either funding करत असते तर तो फोकस मला ह्या सेकंड ह्याच्यातून दिसला असता. येतंय लक्षात? आन्सर इज आलं लक्षात? सिच्युएशनल अवेअरनेस म्हणजे मला काय म्हणायचं आहे.